अनिल दीक्षित यांनी GD आर्ट कमर्शियल आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय वास्तव त्यांनी कवितेतून मांडले. कॉलेज जीवनामध्ये बेपत्ता या त्यांच्या नाटकातील अभिनयाला अनेक नामवंत कलाकारांनी शाबासकीची थाप दिली. दिनांक 7 ऑक्टोबर 1989 रोजी दैनिक सकाळमध्ये सामाजिक वास्तव आठवण असणारी पहिली कविता प्रकाशित झाली. कधी कधी असंच वाटतं या त्यांच्या कवितेने कवी रसिक मनाला भुरळ घातली. त्यांच्या आई आणि हृदयाच्या आकारातील भेट या काव्यसंग्रहाच्या 5 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. ते ज्ञानक्रांती काव्य आणि शब्दबंध काव्य करंडकाचे मानकरी आहेत. हास्यधारा, चैत्रपालवी, लावण्य, रंगजीवनाचे, चांगभलं, मल्हारधनु, प्रकाशवाटा या मंचावरून सामाजिक वास्तवाचे त्यांनी कवितेतून सादरीकरण केलेले आहे. त्यांचे पुणे आकाशवाणी केंद्रावरून युवावाणी, कामगार विश्व कार्यक्रमाचे प्रसारणही झालेले आहेत. बुवाबाजी, भानामती, हाकामारी, नरबळी, पैशांचा पाऊस अशा अंधश्रद्धेवर त्यांनी जनजागृती करणाऱ्या सह्याद्री वाहिनीच्या चकवा या मालिकेसाठी लिखाण केलेले आहे. ब्लॅक गेम या मराठी चित्रपटाचे कथा व संवाद लेखनही त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते निमंत्रित कवी असतात. त्यांनी अनेक वृत्तपत्र लिखाणही केलेले आहे. संवेदनशील कलावंत म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. उरात होतय धडधड बंदी नोटांवर आली अन 1500 बदलून घ्या मोदींची आज्ञा झाली. आधी अधीर झालो या आता बधीर झालो या अन ब्लॅक मनी हा व्हाईट करता जेरीस आलो या अन उडतोय बुंगाट पळतोय चिंगाट अंगलट आलं या झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. त्यांच्या या क्षेत्रामधील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक कर्तृत्व, समाज व राष्ट्राच्या प्रती ते करीत असलेल्या त्यांच्या कार्याची तळमळ व त्यांनी समाजाप्रती केलेल्या कार्याच्या व कर्तृत्वाच्या सन्मानार्थ संस्थेच्या वतीने मानवाधिकार पुरस्कार देताना अत्यंत आनंद होत आहे. या सन्मानामागील भावना त्यांच्या प्रगतीला व कार्याला स्फूर्तिबळ देण्याचीच आहे.